आणि श्रुतीची झाली तब्येत खराब आहे गावा. कशी झोपलेली ती, तिचं डोकं दाबून दिलं मी आता. आणि एनर्जी पण आणलं तिच्यासाठी मी. परत काय झालं मम्माला? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्रुती निरंजन लुंगे. तर आजचा विषय असा आहे की श्रुती आलेली देऊळगाव राजाला काल. ते इकडं पलबटी देवीचा उत्सव असतो, त्या उत्सवासाठी. आणि मी आज येणार होतो, तर श्रुतीला बोललो की मी येत नाही आणि मी सध्या आता आलेलो देऊळगाव राजात. तिला मी सरप्राईज देणार आहे. तर चला बघूया तिचे रिॲक्शन काय राहतात काय नाही. आणि तुम्हाला पुढं दाखवलंच मी देवीचं उत्सव कसा राहतो कसा नाही. खूप लांबून लोक येतात या उत्सवासाठी. तर सध्या मी आता रोडवर आहे, देऊळगाव राजात पोहोचलो सध्या मी आता. तर चला आता पुढे गेल्यावर मी श्रुती जातो, तर तुम्हाला श्रुतीचे रिॲक्शन दाखवतो. आणि जाता आता पाणीपुरी भेटली तर पाणीपुरी घेऊन जातो सगळ्यांना. आणि वरत पण खूप रडत होता की तुम्ही आजच या. तर मी आलो आज. तर चला बघू आता पुढं श्रुतीचे रिॲक्शन. थोडा आवाज येत असून बाहेरचा, तर मी सध्या रोडवर त्याच्यामुळं. आणि माईक तर मी काय आणलं नाही सोबत. तर आत्ता जस्ट पोचलो मी, 8:30 वाजले आता. 8:30 वाजता मी इथं पोचलो. आता जातो घरी आणि पाणीपुरी बी घेऊन जातो, कारण की राग त्याच्यामुळे पण थोडा शांत होईल श्रुतीचा. श्रुतीला पाणीपुरी खूप आवडते. तर चला दाखवतो मी तुम्हाला पुढं काय होतं काय नाही. तो विषय असा आहे की मी फोन दिला ताईला. ताईची इथं खाली कुत्रं असतं, त्याच्यामुळे म्हणलं की ताईला खाली आहे म्हणलं तू घ्यायला. तर आता ताई येईल मला खाली यायला, तुम्हाला दिसणार नाही तर मी आणणार थोडंसं. तर आलो आहे मी आता. श्रुतीचं पाहू आता रिॲक्शन काय होते काय नाही. पाणीपुरी पण घेतली. मामाचे फ्रेंड हे बघ मी काय आणलं तुझ्यासाठी. हा पाणीपुरी. तुम्ही काय म्हणले? हे काय म्हणले मला? लखन आला लखन. बर काही नाही कळलं मला सरप्राईज. कस काय फोन आला तेव्हाच कळलं मला. कधी फोन आलता? आता फोन केला तेव्हाच कळलं. ते कुत्रं बसेल होतं ना माझा, मी काय करणार आहे. करमत होतं का तुला? किती रडला त्यो? चालायचं घरी मग. चल चल उद्या जायचंय रे, उद्या. मी नको येऊ. पहिले पाणीपुरी दे त्यांना. विषय असा आहे की कालच पलबटी झाली. तुम्ही आता व्हिडिओ बघितलेच असन. मी तिथे व्हिडिओ घेणार होतो पण तुम्हाला आवाज नसता आला, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ घेतला नाही. आणि श्रुतीची झाली तब्येत खराब आहे गावा. कशी झोपलेली ती, तिचं डोकं दाबून दिलं मी आता. आणि एनर्जी पण आणलं तिच्यासाठी मी. परत काय झालं मम्माला? डोकं दुखायचं मम्माचं? हे काय आहे तुझ्या हातात? लॉलीपॉप खात तू? तर श्रुतीची तब्येत झालेली खराब, त्यामुळं तिचं डोकं दाबतोय. आणि तुम्ही पलबटीचा व्हिडिओ बघितला असाल. कसं वाटलं देवीचं उत्सव तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता दाबतो मी हिचं डोकं. आणि अजून बी आम्ही देऊळगाव राजाला आहे. आम्ही जाणार आहे उद्या, कारण की आम्हाला आसराला जायचं आहे. आसराला तिथं कैऱ्या ते व्हायचं आहे, नैवेद्य व्हायचं आहे. त्यानंतर त्या मला आंबे खायला चालते. इथं तुमच्या इथं पण आहे का नाही मला माहिती नाही, पण आमच्या इथं तर असंच असतं. तर मी आता हिचे डोकं दाबतो. तिला सरप्राईज दिलं तर पण तिला पहिलेच कळलं होतं माझं मी येणार आहे म्हणून, कारण तिला म्हणत होतं मी तिथं तसं करणार नाही, मी येईनच. तर मी येण्याची तिला पहिलेच थोडीशी चावल लागली होती. आणि वरदला सरप्राईज भेटलं, पण वरदला मी सरप्राईज दिलं आणि वरदला मला माहित होतं ना तुम्ही नाही राहणार. वरद तुला मी काय आणलं होतं जालन्याहून? पाणीपुरी. झोप पण खूप झोप झाली नाहीये.
काल रात्रीच आम्ही जागलो होतो, सकाळी उठलो मी आत्ता. आणि देवीचा उत्सव झालेला आहे. व्हिडिओ फक्त थोडा लेट येतो आपला, कारण की हिची तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे मी टाकू नाही शकत आहे सध्या. आता जमलं तर दवाखान्यात जाईल घेऊन तिला गोळ्या दिल्या, ते एनर्जील आणलं. बघू आता पुढं काय होतं काय नाही. बरं वाटलं तर आहे, नाही तर काय. खूप ऊन पडतं, उन्हामुळं तिला त्रास झालेला आहे. कारण की आता आम्ही दळूवर झालं आहे, आता आम्हाला जायचं आहे उद्या आम्ही जाऊ. एक तर सकाळीच निघून येतो, मग संध्याकाळी निघू. संध्याकाळी, कारण की उद्या स्वयंपाक करायचा. हां, हिला स्वयंपाक पण करायचं उद्या आसराच. आज बरं वाटलं पाहिजे म्हणून. आज बरं वाटलं पाहिजे. वाटत ना आता हे औषधं ती घेशीनच आता, मग वाटेलच बरं, नाही का? काय ताण आहे गड्या खरं. असंच असतं मग ते कधी कधी. मस्त ताईची तर मी आत्ता तप्पड लावलं आहे वाड्यामध्ये, तेव्हा कुठं जरा थंड वाटायला घरात, नाही तर खूप असं गरम होतं. ऊन येतं डायरेक्ट घरामध्ये, त्यामुळे जरा आता थंड पडलेलं आहे घर. बघू आता जायचं मला कूलर आणायला, ताईची तर कूलर आणायचं, तर नवीन कूलर आणायला जायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही बघितलं देऊळगावराजातील देवीचा उत्सव, आणि जे आला असेल त्यांना कमेंट करा की आम्ही पण आलो होतो. एकच दिसेल कपडे उन्हाने, तपडाने दिसायला लागली, ते उन्हाने दिसेल. हां. तपड. तर ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांना कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्याला बाय बाय. आणि हो, आम्ही सध्या इथंच आहे, आणि उद्या आम्हाला नाही, म्हणजे आजच आम्हाला हे करायचं आहे, आसराचं स्वयंपाक करायचा आहे. तर तुम्हाला तो पण व्हिडिओ मी दाखवेल, त्याचा पण व्हिडिओ घेईन. पाय पडायला गेलो आमच्या आसरा इथलचेच आहे. तर आसराला आज आम्हाला कैऱ्या ते बोनं द्यायचं आहे, कैऱ्या द्यायच्या व्हायच्या आहे. त्याच्यासाठी आम्ही आजच थांबलेलो आहे. आणि आज रात्री किंवा उद्या सकाळी आम्ही परत जालन्याला निघू. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.